प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये असंही राऊतांनी म्हटलंय आणि प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितचे नेते मिळून बैठक घेऊ असंही राऊत म्हणतायत। म्हटलं की तुम्हाला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या, पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय, हा सगळ्यात महत्वाचा भाग मी त्या ठिकाणी असताना मानतोय। बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये। बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांची नातू आहेत। या देशामध्ये संविधान टिकावं, या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ती अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे। मला असं वाटतं की आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील। त्यांची बैठक असतच नाही। आम्ही जेव्हा राहुल गांधींची आमची भेट झाली, मी होतो, माननीय उद्धवजी होते, आदित्यजी होते, आमची जेव्हा राहुल गांधींबरोबर आणि सोनियाजींबरोबर भेट झाली तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना आपण इंडिया ब्लॉकमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे। आणि मला असं वाटत नाही की काँग्रेसचा त्याला विरोध आहे। शरद पवार साहेबांचाही विरोध नाही, कोणाचाही विरोध नाही। प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक बरोबर असावी, याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत आहे।